हो 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 शेट शेट अबे सायकलच थांबा ना. थंडी भयानक थंडी रे. काही हे बघा भावांनो, पूर्ण घर धुवून आलंय खाली, पूर्ण अखंड घर. हे बघा भावांनो, फायनली सायकल आतमध्ये बसायली. आपला दाता भाऊ निघाला आता सायकल लोड करायची, निघायचं. तर हरमध्ये भावांनो, मी MH45 रायडर सायकल रायडर विश्व सायकल यात्री आता सध्याला दत्त भाऊ चालले ते घराकडे. आणि ह्याला बघू शकता पॅकिंग चालू आहे. सध्या त्यांची बस आहे 5 वाजताची, आपल्याला 4 वाजते. तर आपण जाऊ दत्त भाऊला गाडीत बसू, मग आपण माघारी टायरमध्ये हवा पण झाली. आपली सायकल येतं 4 ते 5 दिवस झाला. ह्या शुभ आहे, फुलं सगळी हवा बिवा फुलं एकदम मस्त. म्हणजे आपली सायकल आहे इथं. दादा बघ काय वाटतंय, मस्त वाटतंय नाही भावना होतं का आमच्यावर काय सिच्युएशन आहे फक्त आम्हालाच माहिती आहे. त्यामुळे एकदम आम्ही हसत खेळत चालूया. चला हवा भरू. तर भाऊ नाही बघा, आम्ही सुद्धा आता बस स्टॉपवर आलो. या रस्ता बराच चुका चुकी झाला आमचा रस्तालाही चुकला. आम्ही मोटरसायकलनं पुढे गेलो, मामा गेलो ते गाडी पार्किंगमध्ये लावायला. उशीर झाला आहे, 5 वाजले. 5ची बस होती बरोबर ते बघा. आणि आम्ही सुद्धा आता बस स्टॉपवर आलेलो. या बघतो आता बस काउंटर नंबर 11 हेच आहे ती 12 आहे. 11 अरे 11 आहे ते. हे बघा भावांनो, आपलं दाता भाऊ निघाला आता सायकल लोड करायची, निघायचं. ते बाबा पुढं मामा येतं. आता भाऊ काय चाललंय? बरं चाललंय सध्या. समजा ही बघा भावांनो, फायनली सायकल आतमध्ये बसायली. कुठं राहिली जाऊ द्या पुढं. ओके हां बस झालं बसली. चार किलोमीटर जायला लागणार. 4 किलोमीटर बॉर्डर आहे. 4 किलोमीटर पुढे बॉर्डर आहे. चला काय म्हणलेलं बस दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, मोठं उघडला दरवाजा बघा भाऊ. आता काय करता, वेळच तशी असू द्या, असू दे मित्रा. ट्रॅव्हलिंग करताय अश्रू काढू नका, मजेत जावा. दत्त भाऊजी लागले. बसमधून उतरल्यानंतर अवश्य फोन करा. मला फोन करत राहा रात्री 1-2 वाजता, मला मिस कॉल टाका. धन्यवाद भाऊ. वायफाय नाही बसमध्ये, साधा कॉल करा. साधा फोन करू शकताय तुम्ही मला. आता लग्नात जायचं हवा या. आता काय आहे माहित नाही, ह्या बसमधनं उतरायचं आणि दुसऱ्या बसमध्ये बसायचं. आला मित्र काय 12 घंटे एक्स्ट्रा आहे. आता झोपायचं निवांत. राईट आहे. तर हाचा दुसरा दिवस आणि गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. ही दत्ताला घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग मी सुरुवात करतोय. कारण मी निघालेलो सजलाक आता माझ्या पुढे यात्रेला. सजलाक मी सिक्कीमच्या दिशेने निघालेलो. तर सजलाक माझ्या सायकलीवर आता सजलाक मी लोड करतो सामान सगळं. ही जी आपलं रुद्राक्ष होतं, रुद्राक्ष येतं 200-300 रुद्राक्ष येतं. तर मी ना त्यांना ह्यातमध्ये ठेवतो, ह्यातमध्ये ठेवून द्यावा म्हणलं आणि राहून द्यावा ह्यातमध्ये. ह्याला वाळायला हे टाकायला लागेल उद्या परवाशी, थोडं वलं येतं अजून. आणि आपल्याला निघायचं सजलाक आता पुढं. मामान वहिनी सजलाक वर आहे ती अजून उठून झोपीत होती अजून ती.
चला ह्याला सगळे आतमध्ये ठेवू, बाकी सगळं सामान लोड केलं नीटनेटकं, हवा बिवा एकदम सगळी टाकाटाकमध्ये. चला बरोबर सामान नेऊ आता. बघा भावांनो सकाळी नाश्ता करतोय. नाश्ता करताना म्हणलं तवाला फोन करा म्हणलं कारण की कधी 2 प्लेट व्हायची त्या ठिकाणी आता एकच प्लेट आहे. दादा भाऊ काय चाललंय? एक प्लेट आवाज द्यायला भावांनो बघा विषय संपला. नुसतं असं दाबलं ऑन केला की पुढचा व्हिडिओ. हो नको पैसे नको नको मामा नको. मामा ऐका माझं, मामा ऐका जावा. तुम्हाला नाही दिलं. नको तुम्हाला नाही दिलं मी. नको मामा ऐका जावा. हाय तर मायापाशी मामा. तुम्हाला नाही दिलं. मामा हाय तर माया अहो हाय तर मायापाशी. नेपाळ क्रॉस मामा मायापाशी हाय तर जमून घेत जावा. पैसे नेपाळ क्रॉस करत काय राम असं रस्त्याला खर्चाला दिली. तुम्हाला थोडी दिली त्याने. तुम्हाला थोडी दिली. बरं चालतंय. ओके हॅपी जर्नी. येऊ नक्कीच माघारी. हॅपी जर्नी. धन्यवाद. चला निघतो आता. जेव्हा फुटले वरती हां आता इथनं राईट ना? इथनं राईट आणि सर्कल तर लेफ्ट. लेफ्ट घेऊन परत त्या झाडापासून राईट. अरे मामानं खरं बरं का आमच्या लय खर्च केलाय भावानं, खोटं बोलत नाही. ते सांगून नाही जमत. चला त्याला हर हर महादेव. आई अंबाच्या नावानं चांगलं. एअरपोर्ट आहे लय मोठं इकडं, नॅशनल लेवलचं एअरपोर्ट आहे. याला काय बोलावंच कळत नाही. दोघं संग होतो माइंड फ्रेश असायचा, गप्पा जायचो, चांगलं चांगलं बोलायला यायचं. पण आता एकट्याला काय बोलायचं येत नाही लय. आणि सकाळ सकाळ थंडी जर इतकी आहे होटलं गोवा नाही तर माझं तर पुढं जाऊन राईट घ्यायचं आहे मला कुठलं तरी. तर भावांनो बघा लागलंय ट्रॅफिक लय ट्रॅफिक होतं. मग धरणं साईडला आता कमी झालंय थोडं, नाही लय बारीक होतो तुम्ही ट्रॅफिकमध्ये. तर का आता ए बाबा जाऊन दे ना. आता आपल्याला भावांनो इथं जायचं आता दुलीखेल. खरं आता आपण दुलीखेलला निघालो. दुलीखेलमधनं परत आपण सिक्कीमच्या रस्त्यानं निघणार आहे. आता भावांनो पूर्ण सिटी संपली बरं का, पण तोंडातनं शब्द सुद्धा निघला नाही माझ्या. आता कॅमेरा चालू करू वाटत नाही, कुठली काहीच करू वाटत नाही. अरे जेव्हा भाऊ माणूस एकटा असतो ना, एकटा खरंच त्याला काहीच करू वाटत नाही रे. पूर्णपणे एकटा या ना, कुणाचा फोन येतो या ना कुणाचं काय आहे. दादा भाऊ गेलं सोडून, यातमध्ये मी एकटा असत्यात. थोड्या वेळानं चढ लागलं सायकल ढकलत बसायचं एकट्यानं. बरं त्याचा समोसा सुद्धा का आवाज द्या नाही आम्हाला. त्याचा भाऊ संघ असलं की कसं दादा भाऊ समोसा आवाज द्यायला लागलाय. लय वेगळं दिवस ती इकडली गाडी वाई जरा थोडी डोक्यात चांगली ती बघ आहे का. म्हणजे असं डायरेक्ट येत की डायरेक्ट गाडी घालते ती. तर भावांनो 3 ते 4 दिवस खतरनाक मध्ये मिरचीचा ठेसा खाल्ला. हालत इतकी बेकार झाली. बाबासीर झालाय, बाबासीर. बेकार कंडिशन आहे. घर कुठे बोलत नाही, जागाच नाही कुठे बसायला. कुठं जागाच नाही राव. काय अवघड झालेलं. तर भावांनो ही बघा रस्त्यावर चालताना मला 100 रुपयाची नोट गावली. महादेवा धन्यवाद. पण काय उपयोग भावांनो या पैशाचा. 100 रुपये गावलं खरं, पण याचा काय फायदा नाही. कारण की माझा मित्र जवळ असताना आम्ही चहा पिलो असतो. हा पण नशिबाला शाळेत ती मंजूर नव्हतं. जाऊ दे असं त्याला काय करायचं. तिकडे आपली सायकल आहे. हे असा चढ लागलाय. आता आपण सदलाक आता काठमांडूच्या बाहेर आहे. सदलाक काठमांडू जिल्हा नाही काठमांडूच्या बाहेर सदलाक. आणि त्या दिवशी आपण बघा ती महादेवाची मूर्ती 147 फूट तिथं उंच तिथं गेलो. आता तिथनं जायचं आहे आपलं. असंच एकदम लयच मोठं घाटायचं, तिथून जायचं आहे. आपदा होणार आहे आता खतरनाकमध्ये. आणि एकटा असल्यामुळं काय नुसतं चालतो या. आपदा तर भयंकर होती, पण करायचं काय करून जमत नाही. राईड जी आहे ती कंटिन्यू लागणं करायला मला.
आपल्याला ते बघा तिथं ती स्विमिंग पूल ही गाड्यात असलं हिकुंड तिकुंड जम्पिंग गिम्पिंग करायचं आपण तर कधी केलं नाही, आपण तसंच बसणं आहे, कारण की लहान होतो तेव्हा ती मजा वेगळी असते. आतला जेव्हा आपण एक ट्रॅव्हलर होतो ना त्यावेळी जिंदगीला एक म्हणून होती माणसाची पूर्णपणे. ट्रॅव्हलिंग करणं ठीक आहे रे भावांनो, खरंच बरं मला एक समजलं बरं का. पण जेव्हा दोघं जण संघ असते ना त्या टाइम मला खरंच राईड करायला एका दुसऱ्याच्या मनातल्या एका दुसऱ्या सांगायचं, एका जणाची मजा करायची दोघांची एकमेकाला. पण जेव्हा एकटा माणूस चालतो ना तो माणूस चालत राहतो त्याला काय बोलायची काही हिंमतच होत नाही. आता कॅमेराला चालू करायची हिंमत होत नाही माझ्यात. तर जवळ मित्र आहे तेव्हा खर्च करत करा. आम्ही आम्ही लई चिडायचो एकामेकावर, लई चिडचिड व्हायची आमची दोघांची. आणि कधी कधी एकामेकावर दया यायची, लय म्हणजे लय दया. कधी ती माझी सायकल घेऊन पळून जाणार, कधी मी तुझी सायकल घेऊन पळून जाणार. आणि बाबा खरंच एखादा लाईफमध्ये असा पार्टनर किंवा असा एक मित्र ठेवा ना ज्या सांगून तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करताल. तर माझ्या लाईफमध्ये अजून तर कुणी नाही बरं का. दाता भाऊ ती बी गेला, आता मी कोणासंग शेअर करणं मलाच कळत नाही, फोन बी लागत नाही कोणा तिकडं. लई टेन्शन आहे रे भाऊनं लाईफमध्ये, अत्यंत टेन्शन आहे. सगळ्यांची आशा लागल्या ते आपल्याकडं. लाईफ म्हणजे पूर्णपणे खतरनाक मध्ये होऊन गेली लागायला खरंच. हॅलो बोला की. सांगामध्ये आलो त्या महादेवाच्या मूर्तीच्या साईडला आहे. हां आता इथनं जाय का नाही मोठा रोड बनवून हे सगळे भरून गेलं ना. आता भरायला चालू होती कोणतं, पण ह्याला किती माती लागण भरायला माहिती आहे का. काम चालू या पूर्ण काठमांडू सिटी दिसते इथनं आपल्याला. आहे का नाही हे आता मोठं पिलियर उभा करते, पूर्ण मोठी एक भिंत सिमेंट कॉन्क्रीटची, आणि हे भरून घेणार सगळं. अजून हाईटला येणार रस्त्यावरती, आणि मग नंतर इथनं रस्ता म्हणाल असं काहीतरी. ते बघा तेव्हा त्या पुलांवर जायला लागतं, त्या पुलांवरनं महादेवाच्या मूर्तीकडे जायला लागतं. तर आता सध्याला मला काय करायचं आहे ना, मला हॉटेल बघायला लागेल एखादं. कारण की सध्याला आता मला व्हिडिओ पोस्ट करायचं आहे आणि मला फोन करायचं आहे. तिथं जर मला फोन करायचं म्हणलं ना तर माझ्यापाशी आता सध्याला बॅलन्स कमी आहे जास्त. तर मी 100 रुपयाचा बॅलन्स मारला आहे, त्यातमध्ये मला 7 GB डेटा आला आहे, ते मला 7 दिवस चालवायचा आहे. तर त्यामुळं सध्याला आता मी काय करणार आहे, हे हॉटेल बघणार नाही आणि तिथे थांबून त्यांच्याकडून वायफाय घेऊन मी माझं काम करणार आहे. जर नेपाळमध्ये राहिलं ना तर तुम्हाला हेच लागणार करायला. या हॉटेलमध्ये जायचं, चहा नाही तर काहीतरी समोसा घ्यायचा आणि मग आपलं काम करायचं वायफाय घेऊन, असं काहीतरी करायला लागतं इकडं. जास्तीत जास्त नुसत्या काचा आहेत, नुसत्या काचा बघा ह्या बाई. बघल तिकडे तुम्हाला नुसत्या काचा दिसणार. बिल्डिंगला जास्त प्रमाणात काचा आहे तिकडल्या भागात. ही एक मला जरा थोडी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट वाटली म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं म्हणलं. आता इथं काय झालं नाही तर मी रुद्राक्ष ठेवते का नाही तर वर, ती रुद्राक्षांचं वजन जास्त असल्यामुळे बॅग इकडे कला आणली थोडी. मग इथनं तुटणार नाही, पण तुटून म्हणून मी काय करतो या आज जी माझ्या स्लिपिंग बॅगची चादर आहे ना ती चादर ही वर ठेवणार आणि रुद्राक्षाला खाली टाकतो, असं करतो. म्हणजे जरा थोडं नीट कॉम्बिनेशन होईल. नाहीतर ही तुटून ह्याच्यावर वजन आलं जास्त बाहेर आल्यावरती. तर रस्ता आता पुढं माझ्या म्हणून टपैती बघा तिकडे जाते आपल्याला. असं घाट वाटे आता पूर्णपणे पुढं. ह्याला आपण असं पालपामधनं बाहेर आलो या, पालपातनं बाहेर आलो आपण. पालपात आहे ना, मला नाही माहिती, तुम्ही कमेंट करून सांगा. पाठीमागच्या गावाचं नाव माझ्या लक्षात नाही गेलं या. चला मी हे करतो आधी. आता धुलीखेलमध्ये आलो. खरंच धुरळा खूप जास्त. ह्या धुलीखेल नावात जसं गाव आहे ना तसं काम पण आहे ह्याचं. ही बघा धुरळा आहे काय बघा, धुलीखेल आणि धुरळा कॉम्बिनेशन आहे. तर लग आपल्या इथनं राईटला जायचं कळलं. हा राईट सरळ चला. वाव खतरनाक ऊन पडलं रे आज. मला वाटतं ही ऊन मला आज काळ्या पाडतं काय गेलंय. आधीच तर मी गोरा व्हायचा प्रयत्न करतोय कसं तरी. चला मैं धुलीखेल में हूँ एंड देख लो भाई से मैंने अभी ले लिया हॉटस्पॉट, क्योंकि देखो यहाँ पे ऐसे हॉटस्पॉट ले लेके भाई काम करना पड़ता है. तब तक मैं 2 समोसे खा लेता हूँ एंड थोड़ा मेरा काम भी हो जाएगा तब तक के लिए. चलो भी काम करते. धन्यवाद भाई हॉटस्पॉट देने के लिए. चलो तब तक गरम गरम समोसे खाते. ओके
भाई अभी बात ऐसी हो गई ना, ये जो भाई है ना अपने, मैंने तो अभी समोसे खा लिए और भाई क्या बोले पैसे देने टाइम पे, अरे भाई मैं भी इंडिया से हो रहने दो पैसे, तो भाई ने पैसे नहीं ले भाई, धन्यवाद। ठीक है चलो ठीक है, गोरखपुर से हो आप? चलो ठीक है। और कब से हो यहाँ पे आप? मैं 2 साल से 2 साल से हो? चलो ठीक है, चलो निकलता हो। ठीक आहे चला निघू. बनू पैसे नाही घेतला म्हणला, मी पण इथनंच आहे, मी पण म्हणला इंडियामधून गोरखपूरमधून नाही, जेव्हा आपल्या इंडियातली माणसं का आपल्याला किती जास्त सपोर्ट करते ते. तर चला निघू, एक काम केलं हॉटस्पॉट घेऊन जरा थोडं ते पाहून तसं थांबलो, पण बोट आहे ती नाशी इतकी गार पडली ती का नाही, गार म्हणजे असं गारठून एकदम असं बर्फ वाटायला लागलाय, बोटाचा बर्फ झाला वाटायला लागलाय मला. आता एकदा असा उतार लागला म्हणजे खतरनाक उतार लागतो. हे बस बघा बघ, बस का अशी अडण हे कुंड आले या, हे कुंड इतका मोठा रस्ता सोडून ड्रायव्हर आहे फोनच्या नादात बापा रे. ओके भाऊ, अंग गार पडलंय माझं, एकदम गार अंग पडलंय, लयच गार पडलंय अंग. और भाई मेरी एक पैंट गिर गई यहाँ पे. हाँ भेटली मला माझी पॅन्ट. हा रस्ता भाऊ इतका भारी लागला का नाही, सध्या खतरनाक मध्ये चढ मी पार करून सध्या पोहोचलेलो एकदम खतरनाक लोकेशनला. बघून घेते लोकेशन, असंच उतरायचं मला खाली भरून ते असते ना. नाही हिरकस पडली पॅक तर आहे, पण पाणी कसलं आहे, बिस्तरीच्या पाण्या अजून पुढं आहे. अशा वाटल्या मला बऱ्याच गावच्या त्या रस्त्याकडनं, अशा नाली असते इकडल्या भागामध्ये, ते नाली तर आतमध्ये पडले असते, बरेच बाटल्या गावच्या मला. आणि ती मी ठेवतो, ही पण तीच बाटली हो का, ही आहे ती. तर काय अडचण नाही, ही काढू, इथं ठेवू, ही घेऊ, इथं ठेवू. ओके मिळाली फुकट पाण्याची बाटली, चड्डी पडली पाण्याची बाटली मिळाली. भावानो इकडली कुत्री इतकी डेंजर आहे ती का नाही, बारकी बारकी कुत्री ती पण जीव लय मोठा आहे बरं का यांचा. भोकत येते अंगावर. आता मला धरलं दाता भाऊने हालत चालते बघ माझी. इतना करम कर लेना, प्यार कभी कम नहीं करना, कोई से कम कर लेना, मर जाएंगे आशिक वरना, इतना करम कर लेना. ही बघा भाऊ पूर्ण रस्ता तुटून खाली गेला. हे बघा पूर्ण एका साईडनं आपल्याला बघा तेव्हा तिकडे जायचं ते दिसतं ना,
मस्त लोकेशन आहे जायचं आपल्याला. एकदम भारी, एकदम गार वाटतंय. गार इतकं वाटतंय की माझा मोबाईल सुद्धा सकाळी झालाय. अरे बापरे, काहीच लवड असेल बघा बा. हे कधी पण दाखवू शकते, कधी पण. वाटतंय भावांनो, इथली जी सरकार आहे का नाही, रस्ता तुटून जेव्हा जाईल तेव्हाच नीट करायचं ठरवलेलं आहे. कारण की मी बघतोय पूर्णपणे जे आहे ना रस्ता खचून आला. बघा साईडला हवा हे बघ सगळं जास्त काय लागले खाली. हे कधी तर असलं नाही, याचा काहीच भरोसाच नाही कसाच. ती बघा तेव्हा तिकडून आलोय आपण. मी आता ती व्ह्यू दाखवलेलं ना ते इथलं आहे. ती बघा तेव्हा तिथं शेतीवर करायचं आलो. शेती म्हणजे अशी तशी नाही, ती रान तयार करते, डोंगर कापून रान तयार. तेव्हा ती बघा तेव्हा ते बुलडोझरनं सगळं असं ढकललं पुढं आणि ती माती आता आली खाली. ते बघा तेव्हा सगळी माती खाली आली तेव्हा. आणि ती वर शेत तयार होते आता. त्यांचा 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठा ते बघा तिकडे वर पण केलं या. हे खाली बघा यातमध्ये काहीतरी लावलं या. कोंबड्या हे पळते त्या. आता हे अशाच रस्त्यात येते आपला, असाच रस्ता आहे, असं जायचं रस्त्यानं. चला माग बघताय का नाही, रस्ता करायचा चालू आहे. पूर्ण कापते ती या डोंगर. कारण की ही कल्ली जायची साईड ना पूर्ण कमकुवत झालेली आहे त्यामुळं. तर भावांनो, ही जी रस्ता आहे का नाही, इथं पाठीमागं बोर्ड लावला की सगळ्यात डेंजर रोड आहे म्हणून. कारण की ही रस्ता ना ही कल्ली फुडली साईड नाही पूर्णच्या पूर्ण अशी खचायला लागली खाली. त्यामुळे वरनं रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. आणि समोरचा जे व्ह्यू येतोय का नाही, अमेझिंग, नंबर 1. आणि पुढल्या टायर मध्ये काहीतरी गाजतंय खार 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 खार. बदिरवास, आपल्याला बदिरवास मध्ये येतंय. बदिरवास यहाँ से है 145 किलोमीटर. वजन आणते त्या रे बाया, मुलकाचं वजन आणते त्या. भावांनो, इतकं गार लागतंय का नाही काय सांगू. लय म्हणजे लयच गार लागायला लागले. कारण की उतार लागलाय, कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर उतार चालू आहे उतरायला. त्यामुळं बॉडीच गरम होईना कशीच. आता वायफाय घेऊन व्हिडिओ सोडायचे ते मला. वायफाय बघतो कुठे भेटते काय. ती मागे थांबलो होती एका वायफायसाठी, पण ती माणूस म्हणला बाबा लाइट चली गई है यार, आप प्लीज़ आगे देखने की कृपया करो. मैं बोला चलो यार कोई बात नहीं, लेकिन ये सुंदर व्यू देख लो पहले. छोटा सा गांव है, साइड में पीले पीले फूल है भाई, और ऐसा रोड है, और मैं ऐसे जा रहा हूँ एकदम मस्त में. चलो आगे होटल दिख रहा है. अभी यहाँ पे वाईफाई मांगते. चलो झालं भाऊ थोडा. मी इथं थांबलो मगाशी. आता थांबलो. चहा होता 20 रुपयाला चहा होता, पण ह्यानं लावला 30 रुपयाला. मला ही चुकीत वाटलं जरा मला, जरा थोडं. 20 रुपयाच्या 30 रुपयाला लावलं. असं नाही तो करायला पाहिजे होतं. नेट घेतलं म्हणून केलं, कशामुळे केलं काय माहीत नाही. पण ह्यापेक्षा जर का बाहेर येऊन जर का तुम्ही असं हॉटेलवर थांबून जर का चहाला हे जर का तुम्ही नेट घेत असाल ना, तर एक सांगतो तुम्हाला नेट पॅक मारलेला सोप्यात परवडून जाईल. कारण इकडे येणं दिवसातनं 5 ते 6 वेळा तुम्हाला नेट पॅक असं घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी हॉटेलवर थांबायचं नेट घेण्यासाठी. त्यानंतर परत अजून ते पैसे भरणार. त्यापेक्षा नेट पॅकला बॅलन्स टाकलेला आहे परवडतं. भावांनो आता तुम्ही बॅलन्स करा मग थोड्या वेळ पुढे जाऊन कुठेतरी. चला. तर भावांनो खतरनाक म्हणजे थंडी वाजायला लागली. त्यामुळे मी घातलं जॅकेट. लई थंडी वाजायला लागली. कारण की माझ्या जे पडल्या साईडला ना तर पूर्ण ग्लेशियरचं डोंगर येतं. तर लग मी आता गावामध्ये तुझ्या गावाचं नाव पुढे जाऊन विचारू काय आहे ती. लई थंड वाजायला लागली या. मी टाईल वळायला टाकला या, लक्षात नव्हता. आज एक टाकला टाईल वळायला. आणि अशी शेती काहीतरी असा रस्ता या आणि उतार या. एक 10 ते 15 किलोमीटर झाले पूर्ण. सर नुसता उतार या. उतारतोय मी उतार. आणि अजून चला येतो निघू पुढं. टाईल वळायला टाकला आहे मी. वळून जायला काय अडचण नाही. जॅकेट दिलेलं मामानं घातलं. मामा धन्यवाद तुम्ही जॅकेट दिल्याबद्दल खरंच मनापासून. मी जॅकेट घातलं साईड लागलं. थंड वाजायला लागली. काय कळणार काय थंड वाजायला लागली अचानक. चला निघू. ओके, तर रस्ता जे आहे ना ते रस्ता आता असला मला सुमसान लागलेला आहे. म्हणजे ह्या रस्त्याला मोठ्या गाडी जास्त आला नाही त्या. पण आता हीच जी रोड आहे ना, आता हीच रोड डायरेक्ट सिक्कीमकडे जातो या. म्हणजे आधीमध्ये बरेच रस्ते फुटतात आहे, पण ही जो रस्ता आहे ना हीच जातो सिक्कीमला. खूप भयंकर थंडी वाजते, एकदम भयंकर थंडी. वाव ओ भाई, कुत्र बघतो रे कुत्र.
काही हे बघा भावांना पूर्ण घर धुवून आलंय खाली, पूर्ण अखंड घर. म्हणजे काय कसलं सिच्युएशन म्हणजे काही तर उलटूनच पडलंय घर इकडे तर. आणि असला रोड आहे, मी निघालो ह्या रस्त्यानं. साधारणपणे आता काठमांडू जी आहे, काठमांडू माझ्यापासून साधारणतरपणे 50 किलोमीटर पाठीमागं सोडलं मी काठमांडून. थंडी तर लय वाजायला लागली या, माहीत नाही संध्याकाळी काय हाल होणार नाही ते. डोकं पण दुखायला लागले थोडं जरा माझं. हर हर महादेव. चला, रस्त्याची कंडिशन इथं बघताय तुम्ही. मी हा मोबाईल चार्जिंग लावला, हे बघा इथं माझा पुढं पॉवर बँक आहे आणि इथं मोबाईल आहे असा. आणि निघालोय. रस्ता बी एकदम खराब लागला आहे आणि थंडी तर लय जास्त वाढली. थंडीच तर विचारायचं नाही, बापरे. ओ हो दाता भाऊ दाता भाऊ तर नाहीतच, अवघड आहे. हरे रामा हरे कृष्णा. ब्रेक फेल होऊन रे माझ्या गाडीचे. लय खतरनाक रस्ता आहे. बापरे बापरे. ब्रेक माझे ब्रेक. वाव, खतरनाक दरोडा. ओह हो. हा रस्ता माझा जीव घेतोय बहुतेक असं वाटायला लागलंय. काय खतरनाक उतार लागला एकदम. अबे सायकलच थांबा ना. ओ दरोडा छे. हो. बाप रे बाप, काय रस्ता लागला रे भाऊ. हो हे बघा भावांनो, ही गाड्या भयंकर अपघात गाड्या चालू आहे. Oh, shit. लय बेकार लागलं पायाला. हो तर भावांनो, ती बघा तिकडे दिसतं का, ती पूर्ण घर खाली आलंय. ती बघा तुटून निम घर खाली आलंय पूर्ण. मला वाटतं इकडे महापूर आला होता की त्यामुळे ही अशी सगळी व्यवस्था आहे, अवस्था आहे एकदम बेकार. आणि थंडीचं तर विचारायचं ना, अजिबात नाही विचारायचं थंडीचं. गण्या तुला थंड वाजते का, विचारू नका अजिबात. गण्या काकडून मरून जाईना असं वाटतंय. चला, रस्ता होता नाही पहिला 2 रस्ता, ती वरनं होता असा तेव्हा तिथनं असा पहिला रस्ता, ती तुटून सगळं एकदम खाली आलंय. ती पावसाच्या पाण्यामुळे. हे बघा हे पूर्ण पूर आलेलं आहे पाण्याला पूर्ण. हे तर थांबणं माझं सुरक्षित नाही. हे तर टेंट लावून काय फायदा नाही. तर लागलंही बेकार लागलं माझ्या पायाला खतरनाक मध्ये. बाय लड़किया. हो भाई चलो, यहाँ की लड़की है ना भाई, झूठ नहीं बोलता. इकडल्या मुली आहेत ना एकदम मोकळ्या म्हणायची, एकदम साध्या सरळ, एकदम भारी. लय थंडी वाजायला लागली. ह्यांना कशी थंड वाजत नाही, पूर्णचे पूर्ण एकदम गार पाणी. ह्यांना कशी थंड वाजत नाही मला हेच कळत नाही. चला आपण जाऊ आता, आपलं एकदम खतरनाक हिल या. ही डोकऱ्या पडायच्या ते आपण निघून जाऊ इथलं. चला. हे बघा, ही वरचा हायवे तुटून पडला आहे, त्यामुळे खालनं रस्ता बनवला आहे. कारण की मामा म्हणलं दसऱ्या दिवशी ही सगळं फुटून खाली पडलं आहे. दसऱ्या दिवशी पडलं आहे सगळं तुटून खाली, पावसामुळे झाले सगळे. पण काय अडचण नाही.
रस्ताही चांगले असल्यामुळे तरी काय टेन्शन नाही बरं का. अजून तर मला काय लय मोठं नाही लागला. सकाळधरनं पाणी हाणतोय आणि माझ्या मनानं मला टेंट लावायला जागा बघितली पाहिजे आता. चला बघू जागा कुठे टेंट लावायला. पण इकडे थांबणं खूप जास्त मुश्किल आहे आणि खूप जास्त रिस्की, कारण इकडं डोंगर कधी तुटून खाली पडलं काहीच सांगता येत नाही भाऊन, खरंच खोट बोलत नाही. तेव्हा ते बघितलं तेव्हा असं किती पडलं खाली. सिच्युएशन लय खतरनाक आहे इथं बघू जागा टेंट आहे भेटते कुठे बघू. आप हो मैं इंडिया से आया हूँ, महाराष्ट्र से, और अभी मैं काठमांडू से मैं सिक्किम जा रहा हूँ, भूटान में. तो अभी मुझे रात के रुकने के लिए ना मेरे को टेंट लगाने के लिए थोड़ी जगह मिल जाएगी यहाँ पे. एक कोने में कहीं पे अगर थोड़ा टेंट लगाने के लिए जगह मिलेगी तो अच्छी बात रहेगी. रात में यहाँ पे खाना भी खा लूँगा, सुबह सुबह निकल जाऊँगा अभी. ठीक है. चलो ठीक है, कोई बात नहीं. वहाँ पे उस बोर्ड में, चलो वहाँ पे लगा देता हूँ वो बोर्ड के बाद. ठीक है जी, धन्यवाद जी. आता मी काय करतो या, ही काय आहे ही स्लिपिंग बॅग आहे. ही स्लिपिंग बॅगचा आजचा कवर असतो या. ही नंतर घ्या लागतो, आपल्याला एक्स्ट्रा घ्या लागतो. तर मी एक्स्ट्रा घेतलो होतो कारण की थंडीच्या दिवसामध्ये ही कामाला येतं. तर आधी यामध्ये असं मस्त मध्ये लावून घ्यायचं याच्या मापानाबरोबर. आणि याला चेन असते पूर्णपणे, चेन उघडते पूर्णपणे. जसं हे उघडलं तसं हे उघडतं. चादरचं पण काम करतं ही, आणि स्लिपिंग बॅगच्या कवरचं आतलं पण काम करतं. तर काहीतरी असं थंडी वाजते मस्त मध्ये. तर भावानं असं टेंट लावलं. हे तर सायकल आहे, हे तर टेंट आहे आपलं. ही अशी मस्त मध्ये फुलं आहे. ते मी एकदम मस्त मध्ये फ्रेश झालो भावानो, कारण की आता मी बघतो आता लाईव्ह यायचं नियोजन. वायफाय घ्यायला लागेल मला काय थोड्या वेळेसाठी नाही, थोडं माझा फोन करायचा भावानो. फोन करायचं म्हणलं की देते लगेच. नंतर रातभर चालू राहून द्या, परत काय अडचण नाही. सध्याला का मी काय करतो, आतमध्ये जाऊन कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग करतो, मोबाईलवर चार्जिंग लावतो आणि माझं काम बी करतो. चला तर भावना अपन असला कटोने से गाँव में. और अभी मैं हाईवे से मैं अभी जा रहा था, ये रहा अपना हाईवे. एंड अभी मैंने यहाँ पे लगाया टेंट, इनसे परमिशन निकाली. और ये बोले भाई रह जाओ यार, कोई बात नहीं. और ये बोल रहे कि आज तो आप हमारे मेहमान हो, तो आपको जो खाना होगा तो हम ये जो खाना है हमारे तरफ से होगा. तो इतनी हेल्प हो रही है तो भाई बड़ा अच्छा लग रहा है मेरे को. लगा दिया. चलो मस्त में अभी नाइट में खाना खा लेंगे. सब चार्जिंग करके लेते हैं. मैं पहले कैमरा चार्ज पे लगाता हूँ, कैमरे में बहुत कम बैटरी है. पहले कैमरा चार्ज करता हूँ फिर आपसे मिल लेता हूँ. हे बघा भावांनो, जेवण चालू आहे आणि आजचं फुकट जेवण आहे ह्या हॉटेलवाले मालकातर्फे आपल्याकडं. तर ताई म्हणल्या आप हमारे मेहमान चालतंय म्हणलं. आता काय करता, ट्रॅव्हलिंगमध्ये बरेच जण मदत करतात. हे गाणं बघतोय पुढे, हे बघा ही डाळ वेगळी या, लयच वेगळी डाळ आहे ही. चटणी आहे आणि एवढ्या शेंगा आहे आणि रोट्या द्या खातो. थंडी भयानकर थंडी रे भावानं. थंडी इतकी जास्त आहे का नाही काय सांगू, भयंकर थंडी. ही बघा ही लगातनं गारटलं आहे बघा, हे लगातनं गार वापरला आहे पूर्णपणे. मोसम बी खावत नाही. ही बघा इकडं गार पडलं सगळं आत नाही. तर भावांनो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. लय मेहनत लागते भावांनो का.